हा आहे नायलॉन खमण ढोकळा, जो की इन्स्टंट आपल्याला बाजारात मिळतो। तोच ढोकळा आपण बनवलाय आणि तो बनवलाय आपण पाणी पिण्याच्या प्याल्यांमध्ये ग्लासामध्ये बनवलाय। तर अतिशय सुंदर आणि पोकळ असा ढोकळा झालाय। त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आपण बघूया। तर ह्या ठिकाणी मीठ घेतलंय, निंबू पावडर घेतली, साखर घेतली, 4 चमचे साखर आहे, 1.5 चमचा निंबू पावडर आहे आणि 1.5 चमचा मीठ आहे। तर हे प्रमाण आहे 2 वाटींसाठीचं। तर आपण हे मिक्सरला काढून एका बाउलमध्ये टाकून घेत आहोत। ह्या ठिकाणी मी काचेच्या भांड्याचा वापर केला आहे, तुमच्याकडे जे असेल ते वापरा, फक्त पितळी किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करू नका। आणि आता आपण 2 वाटीसाठी 2 वाटी पाणी टाकून घेतले। हा जिलेबीचा रंग आहे, सोडा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे, म्हणून मी हळद न वापरता जिलेबीचा रंग वापरला आहे। तो टोटल ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाकू शकतात। आणि 2 वाट्या पीठ घेतले, रेग्युलर ज्या वाट्या आहेत आपल्या त्याच्याने गाळून घेतले। गाळल्यानंतर त्याच्यामध्ये हवा शिरते आणि पीठ फ्लफी व्हायला मदत होते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेत आहोत। आता 1 वाटीसाठी 1 वाटी पाणी बरोबर असतं, नंतर आपल्याला जर लागलं तर वापर करायचा। आपलं पीठ तिकडे भिजते तोवर आपण हे भांडं गरम करायला ठेवलं। ह्या ठिकाणी भांडं गरम करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पावडर किंवा मग लिंबू पिळून टाका, म्हणजे भांडं काळं पडत नाही। आणि आता जे ग्लास मी घेत आहे तर त्याला ग्रीसिंग करून घेतली। पीठ आपलं इकडे छान हे झालं आहे। आणि आता त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल टाकून घेतलं आहे। तेल टाकल्यामुळे ढोकळ्याला चकाकी येते आणि घशात अडकत नाही मेन म्हणजे। आणि त्याच्यामध्ये आता एक इनोची पुडी टाकून घेतली आहे। तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडाही टाकला, मात्र खाण्याचा सोडा अर्धा चमचा टाकायचा, इनोची पुडी फोडली तर ती 1 चमचा होते। तर ह्या पद्धतीने त्याला ढवळून घेतलं आहे। 2 वाट्या पीठ घेतलं म्हणून 2 इनोच्या पुड्या आपण घालणार आहोत। या ठिकाणी जवळजवळ 250 ग्रॅम हे पीठ तयार झालं होतं आपलं। आणि याच्यामध्ये दोन्ही पुड्या मी टाकून घेतल्या आहेत। छान फ्लफी बॅटर आपलं पटापट त्याला एकाच डायरेक्शनने आपल्याला फिरवायचं आहे। क्लॉकवाईज फिरवा किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवा, परंतु एकाच डायरेक्शनने ते फिरवायचं। ते फ्लफी झालं की पटापट आपल्याला जे प्याले आपण घेतोय त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। प्याले भरत असताना निम्माच्या थोडं वरती भरायचं, जागा राहू द्यायची, कारण हवा शिरायला आणि ढोकळा फुगण्यासाठी मदत होते। भांडं आपलं ज्याच्यात वाफवायचं आहे ते पॉट आपलं गरम झालं आहे, त्याच्यात हे सगळे ग्लास मी ठेवून घेत आहे प्याले। आणि 10 ते 12 मिनटं आपल्याला हे मीडियम गॅसवर आपल्याला बंद करायचं आहे आणि मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं आहे, तोवर उघडायचं नाही आहे। आपण बघतोय आपला ढोकळा झाला आहे की नाही। ढोकळा अतिशय छान झाला आहे। आपली जी सुई किंवा तुम्ही ज्याच्याने तुम्ही चेक करत असाल ती आपण काढली, त्याला जे लागलं होतं ते मी चेक केलं, ते सुद्धा छान झालं आहे, ते गिजगिज नाही आहे, म्हणजे ढोकळा झाला आहे। ढोकळा तिकडे आपला गार होतोय, थोडा भांड्यातून सुटतोय, तोवर आपण पाणी तयार करून घेत आहोत, जे की ढोकळा नायलॉन खमणवर जे गोड पाणी टाकलं जातं त्याचं आपण बघतोय। जिरं मोहरी टाकली, थोडी हिरवी मिरची टाकली, चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। कढीपत्ता कट करून टाकायचा, बारीक बारीक जर चिरून घेतला कढीपत्ता तर त्याचा फ्लेवर जो आहे तो पटकन उतरतो पाण्यामध्ये आणि छान टेस्ट येते। आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले, तुम्हाला किती पाणी आवडतं त्यानुसार कमी जास्त करायचं। साखर आणि मीठ चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आणि ढोकळा थोडा खाऊन बघायचा, जर आंबट नसेल झालेला तर याच्यामध्ये 4 दाणे थोडे निंबू सत्वाचे टाकले तरी चालतं, म्हणजे मग इक्वली प्रमाण टेस्ट यायला छान होतं। आता ढोकळा बघा किती छान निघाला आहे, काढून घेतला ग्लासामधून, फ्लफी आणि किती पोकळ ढोकळा झाला आहे। अगदी पुरेपूर जाळी आलेली आहे त्या ढोकळ्याला, हे बघा अतिशय छान। आणि हे अर्ध कमी भरल्यामुळे याला हवा शिरायला जागा झाली आणि ढोकळा आपला किती फ्लफी झाला आहे। अशा पद्धतीने स्लाईस कट करून घेतल्या आहेत, ताटातही तुम्ही करू शकतात, परंतु ह्या स्लाईस दिसायला छान दिसतात। म्हणून तुम्हाला रेसिपी कशी वाटली, जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका। असा छान प्रमाणबद्ध ढोकळा तुम्ही करून बघा, आवडल्यास कमेंट करा।